वेगवेगळ्या विभागाच्या बैठका या ठिकाणी पार पडत आहेत. याच्या आज मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राची बैठक आहे. नगरपालिका आणि नगर परिषदा ज्यांच्या आणि नगरपंचायत ज्या निवडणुका आता लागणार आहेत काही दिवसांमध्ये, त्याचा आढावा जो आहे हा इथे चालू आहे. याच्या अगोदर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि आज पश्चिम महाराष्ट्र, अशा वेगवेगळ्या विभागांचा, वेगवेगळ्या जिल्ह्यांचा पूर्ण दिवस जो आहे आमचे शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम असतील, आनंदराव अडसूळ असतील, गजाभाऊ कीर्तीकर असतील आणि मीनाताई कांबळे असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या बैठका पार पडत आहेत. तिकडचे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, तिकडचे आमचे पदाधिकारी असतील, नगरसेवक, त्यांच्या बरोबर पक्षाची परिस्थिती काय आहे त्या त्या नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये आणि नगर पंचायतीमध्ये याचा आढावा जो आहे तो घेण्यात येतोय. कशा प्रकारे पक्षाची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं याचा फायदा जो आहे तो येणाऱ्या नगर परिषदे आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये नक्की होईल. पक्षाला कुठे कुठे बळ जे आहे हे पदाधिकाऱ्यांना द्यायचं आहे, कार्यकर्त्यांना द्यायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक जे आहे, नगराध्यक्ष जे आहेत, हे महायुतीचे कसे निवडून येतील याच्यावरती त्यांचा भर आहे. मागणी आहे अनेक ठिकाणी स्वबळाची भाषा केली जाते, त्या संदर्भात काय बघा, ह्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या निवडणुका झाल्या. आज कार्यकर्त्यांना कुठे वाटतं की महायुती झाली पाहिजे, कुठे वाटतं की बाबा स्वतंत्र लढलं तर पक्षाची ताकद वाढेल. आम्हाला त्यांना जो गेले अनेक वर्ष, तुम्हाला माहिती आहे की निवडणुका गेले की काही वर्ष जे ते झाले नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तिकडचे जे नगरसेवक होते किंवा होणारे नगरसेवक जे इच्छुक आहेत, त्यांना देखील संधी जी आहे ते कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे. तर त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा आढावा जो आहे तो माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही देऊ आणि अल्टिमेट निर्णय जो आहे हा मला वाटतं मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेतील. अनेक ठिकाणी खरंच वेगळ्या स्वरूपात निवडणूक लढवली जाते, विशेषतः ठाण्यासारखी महापालिकेत भाजप सुद्धा अधिक ताकद दावा करते. बघा, मला वाटतं महानगरपालिका असो किंवा नगरपंचायत, नगर परिषदा असो, मॅक्झिमम ठिकाणी महायुती म्हणूनच इलेक्शनला आम्ही सगळे जे सामोरे जाऊ. कुठे एक काही ठिकाणी जे आहे जिथे स्वतंत्र लढायचं आहे, जिथे कार्यकर्त्यांची खरंच खूप मागणी आहे की बाबा दोघांनाही महायुती, बीजेपी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, जिकडे जिकडे मागणी आहे तिकडे जे आहे तो विचार केला जाईल. शंभर टक्के वाढणार, कारण की काँग्रेसच्या बळावरती जे काही लोकसभेच्या जागा मिळाल्या युबीटीला किंवा जी काही मतदान त्यांना लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मिळालं, हे स्वतःचं नव्हतंच, हे काँग्रेसचं मतदान जे आहे त्यांना मिळालं. आणि आता काँग्रेसला बाजूला ठेवून कोणाबरोबर, दुसऱ्या बरोबर जे आहे ते चूल मांडण्याचं काम हे करतायत, तर साहजिक आहे काँग्रेस त्याच्यावरती आक्षेप जे आहे ते घेणारच आहे. ठाण्यामध्ये जवळपास 70 जागांमध्ये पक्षाची मी नाही इकडे कोणाला आकडा वगैरे सांगायला आलो नाही. मुंबई MMR रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल, मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील, नगराध्यक्ष बसतील. त्यांचा दावा एवढा कॉन्फिडन्स, आता थोडे दिवस जाऊ दे ना. कॉन्फिडन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परिवारासह एकत्रित आले, असं वारंवार म्हटलं जातं की याचा परिणाम थेट तुमच्या शिवसेनेवर अधिक. बघा, लोक ना खूप हुशार आहेत. ज्या लोकांनी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं, कधी मराठी माणसाबद्दल विचार केला नाही. मराठी माणूस जो आहे मुंबईमधून गेला डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारापर्यंत, तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण झाली नाही. जेव्हा लोक ट्रान्झिटमध्ये गेले अनेक वर्ष राहत होते, BDDचा विषय होता, तो कधी यांनी सोडवला नाही. रमाबाई नगरचा विषय होता, त्याचबरोबर बँड्रामधील काही जे आहेत ते गृहसंकुल आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहतात गेले अनेक वर्ष, त्यांच्याबद्दल कधी विचार यांना आला नाही. पण यांचा विचार कोणी केला? यांचा विचार केला महायुतीच्या सरकारने. जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा गृहनिर्माणमध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज घेऊन आणण्याचं काम आपण केलं. परवाच तुम्ही बघितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय
यांनी रमाबाई नगरचं जे 7,000 पेक्षा जास्त कुटुंब आहे त्यांच्या घरांचं भूमिपूजन केलं. त्याचबरोबर मागाठाणेमध्ये गेले अनेक वर्ष जो रिडेव्हलपमेंटचा प्रकल्प जो एसआरचा प्रकल्प मार्गी लागत नव्हता त्याला मार्गी लावण्याचं काम आणि त्याच्याबरोबर त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकार घेत आहे. हे तर अगोदर पण होऊ शकत होतं, तुम्ही तर केलं नाही. तुम्ही फक्त मराठी लोकांकडे जे वोट बँक म्हणून पाहिलं तर मराठी लोकांना खऱ्या अर्थाने परत मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आहे ते महायुतीचं सरकार या ठिकाणी करतंय. आणि लोक खूप हुशार आहेत की जे मराठीच्या नावावरती मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात, ते काय दिवाळीला येऊ दे का होळीला येऊ दे का कशाला येऊ दे, त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही. लोक जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकवेल. आता त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेरिंग द्यायचं, ते कन्फ्युजन झालेलं. जिल्ह्यामध्ये भागामध्ये लोकांच्या घरी शिधा पोहोचवला जातोय, धान्य पोहोचवलं जातंय, दिवाळीचं साहित्य जे आहे ते पोहोचवलं जातं. याविषयी तुम्हाला माहिती असेल की ह्या सगळ्या ओला दुष्काळानंतर शिंदे साहेब स्वतः गेले आणि स्वतः त्यांनी दसरा मेळाव्यामध्ये सगळ्यांना आवाहन केलं की सगळ्यांचा संसार जो आहे हा परत ट्रॅकवरती आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण जो आहे हा दसरा देखील त्यांच्या बांधावरती जाऊन साजरा करा आणि नंतर देखील जे आहे हे शिवसेनेच्या माध्यमाने लोकांपर्यंत मदत जे आहे ते पोहोचवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे.